कोणीही ब्रँड म्हणून आमच्या समोर उभं राहिलं तरी आम्ही त्यांचा बँड वाजवल्याशिवाय थांबणार नाही. मुख्यमंत्री फडणवीसांचं नाव न घेता ठाकरे बंधूंना टोला. छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला. उमेदवारी न मिळालेले नाराज कार्यकर्त्यांकडून हल्ल्याचा प्रयत्न. तर जलील यांचा शिरसाट आणि अतुल सावेंवर आरोप. ओवेसी जलील यांची भेट. अंबरनाथ नगर परिषदेमध्ये शिवसेना शिंदे पक्षाला धक्का देत भाजपची काँग्रेस सोबत युती. राजकीय वर्तुळातून विरोधकांकडून भाजपवर टीकेची झोड. दरम्यान काँग्रेसच्या प्रदीप पाटलांचं निलंबन. अंबरनाथमधील भाजप आणि काँग्रेसच्या युतीवर मुख्यमंत्री नाराज. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडून शहराध्यक्ष प्रदीप पाटलांवर निलंबनाची कारवाई. ब्लॉक कार्यकारिणीही बरखास्त. अकोट नगर परिषदेतील आघाडीतून भाजप आणि एमआयएमची माघार. तर स्थानिक आमदार प्रकाश भारसाळखेंना प्रदेशाध्यक्षांकडून कारणे दाखवा नोटीस. भाजप हा वांजोटा पक्ष. सगळे उपरे बसलेत. त्यांना निष्ठावंतांची कदर राहिली नाही. न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल. मुंबईत राजू शेट्टींचा ठाकरे बंधूंना पाठिंबा. मुंबईत मराठी माणसाची सत्ता यावी म्हणून समर्थन. मराठी माणसाच्या मुद्द्यावरून फडणवीसांवर शेट्टींची टीका. मुंबईतील निवडणूक प्रचारात शिवसेनेचे उमेदवार हाजी सालीन कुरेशींवर चाकूने हल्ला. वांद्र्यातील ज्ञानेश्वर नगरमधील धक्कादायक घटना. कुरेशींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू. काँग्रेसची लढाई पण विलासरावांबद्दल आदर. लातूरमध्ये देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. बदलापूर एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग. कंपनीत बॉयलरचे स्फोट झाल्याची माहिती. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल. नाशिक पेठ राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात. भीषण अपघातात 4 मृत्यू तर 5 गंभीर जखमी. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू.